भाजपचे मध्य प्रदेशचे मंत्री विजय शहा यांच्यावरती भाजप कारवाई करण्याची शक्यता आहे। कर्नल सोफिया कुरेशींच्या बाबतीमध्ये केलेलं वादग्रस्त वक्तव्य त्यांना भोवणार असं दिसतंय। भाजप विजय शहांवरती कठोर कारवाई करू शकतो अशी सूत्रांची माहिती आहे। विजय शहा यांनी कर्नल सोफिया कुरेशींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। त्यांनी एका कार्यक्रमादरम्यान कर्नल सोफिया कुरेशी यांचं वर्णन दहशतवाद्यांची बहीण असं केलं होतं। त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजप आणि मध्य प्रदेश सरकार विजय शहा यांच्यावरती कठोर कारवाई करण्याची मोठी शक्यता आहे। हमारे मोदी जी समाज के लिए जी रहे, समाज के लिए जान लगा रहे, और जिन्होंने हमारी बेटियों के सिंदूर उजाड़े थे वही कटे पिटे लोगों को हमने उन्हीं की बहन भेज करके उनकी ऐसी की तैसी करवाई। उन्होंने कपड़े उतार उतार के हमारे हिंदुओं को मारा, और मोदी जी ने उनकी बहन को उनकी ऐसी की तैसी करने हमारे जहाज से उनके घर आए। अब मोदी जी कपड़े तो उतार नहीं सकते थे, इसलिए उनके समाज की बहन को भेजा कि तुमने हमारी बहनों को अगर विधवा किया है तो तुम्हारे समाज की बहन आके तुम्हें नंगा करके छोड़ेगी। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात चर्चा करूया। सोमेश, एकतर अतिशय निंदनीय अशी तुलना करण्यात आलेली आहे या संपूर्ण जे वक्तव्य आहे त्याच्यामध्ये, आणि त्याचबरोबर इतर सुद्धा आक्षेपार्ह पद्धतीने खूप कमेंट्स केलेल्या आहेत। सोमेश, नक्कीच विजय शाह हे जे मध्य प्रदेशचे मंत्री आहेत त्यांच्या विरोधामध्ये भाजपचं केंद्रीय नेतृत्व हे संताप आणि आक्रोशित आहे असं कळतंय, आणि शक्यता आहे की विजय शहा यांच्या विरोधात कडक कारवाई केली जाऊ शकते। म्हणजे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामाही दिला जाऊ शकतो, कारण ज्या पद्धतीचं कॅज्युअल स्टेटमेंट हे त्यांनी कर्नल सोफिया कुरेशी आणि त्यांच्या अनुषंगाने केलेले ऑपरेशन आता सिंदूर संदर्भात, त्यावरून त्यांच्या विरोधामध्ये कारवाई करण्याच्या तयारीत पक्षात चर्चा झाली असल्याचं कळतंय। नक्कीच सोमेश, मंत्रिपदी असून सुद्धा अत्यंत बेजबाबदार विधान करणं अत्यंत आश्चर्यकारक आहे, आणि कारवाई काय होते याकडे लक्ष ठेवणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांची नावं बदलल्यामुळे चीनला फटकारलेला आहे। भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने चीनला या संदर्भात उत्तर दिलंय। अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि आपण सत्यापासून दूर जाऊ शकत नाही असं परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्टपणे म्हटलंय। चीनने अलीकडेच अरुणाचल प्रदेशातील 22 ठिकाणांची नावं बदलली आहेत, आणि या पार्श्वभूमीवरती परराष्ट्र मंत्रालयाने चीनला उत्तर दिलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।